आरएसएस साधणार जेन झी आणि जेन अल्फा तरुणांशी संवाद. मुंबई 6 ऑगस्टला संघाचा विशेष कार्यक्रम. 15 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांची लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणावर चर्चा होणार. पंढरपुरात काँग्रेसची कार्यशाळा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी करणार मार्गदर्शन. मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी राहणार उपस्थित. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. हिंदू असल्याचा अभिमान बाळगणं गुन्हा आहे का? भाजप खासदार कंगना रनौत यांचा नवीन व्हिडिओ शेअर करत सवाल. स्वतःला कट्टर हिंदू महिला म्हणत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झाली होती टीका. छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा. राष्ट्रवादीनं नाशकात लावलेल्या बॅनर्सची चर्चा. मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर पालकमंत्रीपदाचे लागलेले बॅनर हटवलेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भुजबळ यांना पालकमंत्री करण्याच्या आशयाचे लागले बॅनर. नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यासाठी भाजपकडून स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन. कार्यकर्ते आता पक्षाच्या कामांसोबत खड्डेही बुजवणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. पालकमंत्रीपदाची मागणी करणं गैर नाही, मात्र छगन भुजबळ नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढू शकतात असं लिहिणं चुकीचं आहे. सुनील केदार यांचं वक्तव्य. पंतप्रधान यांनी त्यांची डिग्री दाखवावी, सार्वजनिक करावी. अभिजित दिपके यांचं थेट चॅलेंज. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक छळ आरोप प्रकरण. ब्रिजभूषण सिंग आणि विनोद तोमर निर्दोष. दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांची बिनविरोध निवड. माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावाची होती चर्चा. 14 वर्षांनंतर मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर पुन्हा बँकेत सत्तेवर. दहिसरच्या शुक्ला कंपाऊंड झोपडपट्टी पुनर्विकासाला अखेर गती. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रकल्पाचा करारनामा. चक्क लिलाव करून झाला मतदानाचा ठराव. कराडमध्ये घडला लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार. सातारा जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी पैशांची बोल. अक्कलकुव्यात काँग्रेसला मोठा धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर. पदाधिकाऱ्यांची संख्या 262 वरून थेट 55 पर्यंत कमी. नुसतं भाषण ठोकून जमणार नाही. हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना कार्यकर्त्यांना सुनावलं. जमील बागवान यांची माझ्यावर बोलण्याची उंची नाही. आमदार इद्रिस नायकवडी यांचा टोला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगानं सुरू. 36,000 कोटींच्या वितरणाला वेग. 370ची बिर्याणी वादानंतर सर्वांसमोर रडला प्रणित मोरे. घडलेल्या त्या प्रकरणानंतर प्रणितची पुन्हा नव्यानं सुरुवात. इंदापूरच्या निमगाव केतकी या ठिकाणी माळी समाज आक्रमक. खासदार संजय राऊतांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन. जयकुमार गोरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. यवतमाळमधील बेमळा धरणाचे 20 दरवाजे उघडल्यानं शेतकऱ्यांचा संताप. प्रत्यक्ष शेतात न जाता मंत्री अशोक उईके यांनी पुलावरूनच पाहणी केल्याचा आरोप. अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी सुनावले खडे. हिंगोलीच्या शिक्षण अधिकाऱ्याला ग्रामस्थांचा घेराव. जिल्हा परिषद शाळेत 105 विद्यार्थी शिकत असतानाच खरं तर 3 शिक्षकांवर कारभार. 7 दिवसात शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप लावण्याचा ग्रामस्थांचा इशारा. सांगलीत हमाल माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन. नवीन आलेले अध्यक्ष आणि सचिव यांच्या मनमानी कारभाराला वैतागून कामगारांचा मोर्चा. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा. चीनमधून 30% शुल्कावर आयात होणाऱ्या द्राक्षावर 100% आयात शुल्क लावावे. आंदोलकांची सरकारकडे मागणी. कोल्हापूरच्या कुरंदवाडमध्ये हॉटेल व्यावसायिक आणि प्रशासनामधील बैठकीमध्ये गोंधळ. हॉटेलच्या दरवाढीवरील मुद्द्यावरून वाद. मुख्याधिकाऱ्यांनी बैठकीतून घेतला काढता पाय. वैजनाथ या ठिकाणी नवनिर्मित भक्त निवासाचे काम सुरू. परळीतील भक्त निवासाची धनंजय मुंडेंकडून पाहणी. कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीच्या दरात घसरण. जीएसटीसह सोन्याचा दर 1,42,800 रुपयांवर तर चांदीचा दर प्रति किलो जीएसटी 2,22,000 कल्याण पूर्वेत नालेसफाईचा बोजवारा. सूचक नाका ते चक्की नाका आणि लोकमार्ग परिसरात टॅक्स भरूनही घाणीतून प्रवास. चिखलगाळामुळे नागरिक हैराण. पेपरफुटीच्या घटनांविरोधात अहिल्यानगरमध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक. राजीव गांधी भवनासमोर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. पावस उपडाकघराची खरं तर विक्रमी खाते उघडण्याची कामगिरी. 2 दिवसात तब्बल 1,187 नवीन खाती. पोस्ट विभागाच्या विशेष मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद. कोल्हापूरच्या बाळूमामा ट्रस्ट घोटाळ्यातील आरोपींना अटक करा. मनसेचे युवराज येडुरे यांच्या आंदोलनाचा इशारा देत मागणी. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू. दुसऱ्याला वाचवण्यात यश. बागलांच्या हरणबारी धरणातील घटना.
महामार्गासाठी जमीन संपादन झालेले शेतकरी 8 वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत 13 ऑगस्टपासून करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. 2030 राष्ट्रकुल खेळांसाठी भारत सज्ज. नीरज चोप्रा आणि पीटी उषांच्या हाती गौरवाचा ध्वज तर आयओएच्या अध्यक्षा मुंबईच्या तलाव साठ्यानं 90% टप्पा पार केलाय. तरीही पाणी कपात लगेच हटण्याची शक्यता कमी. एकूण जलसाठा 13.3 लाख दशलक्ष लिटर इतका जमा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आमदार मांगुळकरांचा दिलासा. तातडीच्या मदतीची मागणी. बीएमसीमध्ये एसीबीच्या प्रकरणातील 207 आरोपी 207 आरोपींपैकी 112 अजूनही सेवेत. आरटीआयमधून बीएमसीमधील भ्रष्टाचाराचे धक्कादायक वास्तव समोर. देवळीत नगराध्यक्ष वृक्ष संगोपन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. अधिक वृक्षांचं होणार संगोपन. नागपुरात पावसाचा फटका. संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली. कणकवलीत एफडीएची धडक. तपासणी. हॉटेल चायनीज सेंटर व्यावसायिकांना दिल्या सक्त सूचना. साकाळे गावात उत्साहात भात लावणी. महिलांनी पारंपरिक गाण्यांनी रंगत वाढवली. ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची उपस्थिती. काही लोक फुगड्या खेळून आकडे फुगवतात. भाजप आमदार प्रवीण पोटे यांची राणा दाम्पत्यावर टीका. सिंहगड रस्त्यावर 1 कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न. महिला हवालदारावर अटकेची टांगती तलवार. शहादा शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था. नागरिकांमध्ये तीव्र संताप. शृंगार तळीत 2 गटात तुफान हाणामारी. रॉडच्या सहाय्यानं मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. किरकोळ कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये विकास आराखडा कार्यशाळेसाठी अधिकारी गैरहजर. लोकप्रतिनिधींची नाराजी. कार्यशाळेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित. दिव्यांग शेतकरी दाम्पत्याची विमा कंपनीकडून थट्टा. 700 रुपये उसने घेऊन भरला पीक विमा. हातात आले अवघे 211 रुपये. पुणे विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. पुण्यात सीओपी विद्यापीठाबाहेर आंदोलन करण्यात आलंय. येवल्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ. 5 लहान मुलांवर केला हल्ला. नागरिक संतप्त. दिग्रसमध्ये 1.5 कोटींच्या नाल्याची भिंत कोसळली. पहिल्याच पावसात नाल्याची भिंत कोसळली. कंत्राटदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. बीडमधील धनंजय मुंडेंच्या खरं तर बॅनरची चर्चा. भावी कॅबिनेट मंत्री डीएम साहेब बॅनरवर उल्लेख. बीडमधील पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा. बँकेने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.